श्री श्री सद्गुरू गजानन माऊली माझे सद्गुरू श्री गजानन महाराज. अध्याय 39. कार्याची जबाबदारी. श्रींनी मला वाढदिवसानिमित्त बक्षीस म्हणून कार्यालय, चेंबर, ऑफिस दिले. यामागे श्रींचा उद्देश स्पष्ट होतो. तुला गुरुदेवाचे कार्य करायचे आहे. तुला ऑफिसमध्ये बसून परमेश्वराचे कार्य करायचे आहे. तुला अध्यात्माचे कार्य करायचे आहे. कारण सिनेमात बघतो की श्रीमंत मनुष्य आपल्या मुलासाठी मोठे ऑफिस तयार करतो व एक दिवस त्या खुर्चीवर बसून आपण स्थापन केलेल्या व्यवसायाला सांभाळायला सांगतो किंवा स्वतःच्या खुर्चीत बसून व्यवसायाच्या चाब्या त्या मुलाच्या सुपूर्द करतो. तसेच श्रींनी माझ्यासाठी चेंबर घेतले व तिथे बसून कार्यालयातून श्रींचे कार्य करायचे आहे. श्रींची सेवा करायची आहे. श्रींची भागवत पताका विश्वात पसरवायची आहे. श्रींनी केलेले कार्य विश्वातील लोकांना सांगायचे आहे. सर्व परमेश्वरीय शक्तीशी संपर्क साधवायचा आहे व निसर्गातील व्यक्तींशी संपर्क साधवायचा आहे. अनेक व्यक्तींशी, अनेक संस्थानाशी संपर्क जोडवायचा आहे. कार्यालयातून जे जे काही कार्य होईल ते श्रीच्या आदेशानुसार करायचे आहे. श्रींनी मला हृदयात मंदिर किंवा घर दिले नाही तर कार्यालय दिले आहे. त्यामागे श्रींचा विशिष्ट उद्देश नक्कीच आहे. श्रींच्या कार्यालयातून मला पुढे कार्य करावे लागणार आहे व एक मोठी जबाबदारी माझ्याकडे येणार याचा संकेत श्री मला वाढदिवसा निमित्त देत आहे. त्यांनी दिला आहे. कालपर्यंत गिफ्ट मिळाल्याची खुशी होती. आज येणाऱ्या जबाबदारीची जाणीव करून देत आहे. कार्यालयात फक्त संगीत ऐकणे, संतांचे दर्शन, प्रकाश व्यवस्था पाहणे हे कार्य तर आपोआप घडणार आहे. यासाठी वेगळे प्रयत्न करावे लागणार नाही. परंतु त्यासोबतच कार्यालय हे कामाकरिता असते. तिथे बसून काम करायचे आहे. काम जबाबदारीने करायचे आहे. कारण भेटणारे भीम असणार, युधिष्ठिर असणार, अर्जुन असणार, भीष्म असणार, द्रौपदी असणार. एक एक व्यक्ती आपापल्या क्षेत्रात तरबेज असणार आणि त्या सर्वांचे समाधान करणे हे दिव्य कौशल्याचे काम असणार. हे काम श्रींच्या आज्ञेनुसार तुला करावे लागणार. त्याकरिता श्रींनी कार्यालय दिले आहे गुरु मंदिरात. आता समजले गुरुदेवांनी कार्यालय का दिले. श्रींचे कार्यालय मला मिळाले. श्रींनी मला घेऊन दिले व जबाबदारीची जाणीव करून दिली. आता श्रींचे कार्यालय म्हटल्यावर असिस्टंटला श्रीबद्दल पूर्ण माहीत असणे आवश्यक आहे. त्यांच्या स्वभावाबद्दल माहीत असणे आवश्यक आहे. त्यांनी केलेल्या कार्याबद्दल माहीत असणे आवश्यक आहे. त्यांना कोणते काम करायचे आहे याबद्दल माहीत असणे आवश्यक आहे. त्यांचा पूर्ण परिचय असणे आवश्यक आहे. त्यांना भेटणाऱ्या व्यक्ती कोण, त्यांचे कार्य काय, त्यांचा स्वभाव कसा आहे, त्यांना काय पाहिजे आहे, श्री काय सांगून राहिले आहे, त्यांचा संकेत काय आहे हे सर्व माहीत असणे आवश्यक आहे. आणि ही सर्व जबाबदारी माझ्याकडून होणार का? मी या सर्व गोष्टी करू शकतो का? बरे, मी नाहीतरी कसे म्हणणार. श्रींनी ठरविले आहे. श्रींची निवड आहे. श्रींनी कार्यालय घेऊन दिले आहे. बांधकाम सुरू आहे. लवकरच बांधकाम पूर्ण होईल व श्री मला कार्यालय देतील. त्या अवधीत मला सर्व माहिती गोळा करायची आहे. श्रींनी सांगितलेले वाचावे लागणार आहे. श्रींच्या कार्याबद्दल, श्रींच्या संस्थानाबद्दल, श्रींनी केलेल्या उपदेशाबद्दल, श्रींनी भेट दिलेल्या जागेबद्दल, श्रींनी भेट दिलेल्या व्यक्तीबद्दल, श्रींना भेटणाऱ्या भक्ताबद्दल, श्रींचे पूज्य स्थान आहे त्याबद्दल, श्रींच्या देवताबाबत, श्रींना आवडणाऱ्या व्यक्तीबद्दल, श्रींना आवडणारे संस्थानाबाबत, श्रींच्या सोबत राहिलेल्या बालकाबाबत जे की आज वयाने मोठे झाले आहेत, किंवा वारसांना विचारून श्री गजानन विजय ग्रंथाचे लेखक दासगणू बाबत, शेगाव बाबत जिथून जी माहिती मिळेल ते मला जमा करावे लागणार. आणि हे सर्व कार्य श्रींनी मला सांगितल्याशिवाय, त्यांनी मदत केल्याशिवाय, त्यांची कृपा झाल्याशिवाय शक्य नाही. म्हणून मी श्रीला विनंती करतो की गण गण गणात बोते म्हणून मजशी बोला गजानना. गजानना माझे सद्गुरू श्री गजानन महाराज, माझी माऊली श्री, प्रथम मला आशीर्वाद द्या. तुम्ही मला प्रेरणा द्या. तुम्ही मला शक्ती द्या. तुम्ही मला ज्ञान द्या व तुमच्याबद्दल पूर्ण श्रद्धा द्या, भक्ती द्या व चुकले तर बालकाला समजून सांगा व मला क्षमा देखील करा. मी तुमचे चरण सोडणार नाही अशी मी तुम्हाला ग्वाही देतो.
मी तुम्ही सोपविलेले कार्य जास्तीत जास्त चांगले करण्याचा प्रयत्न करील, परंतु माझ्या हातून चुका होणारच नाही अशी मी आज तरी खात्री देऊ शकत नाही. कारण मला ज्ञान नाही, भक्ती नाही, वैराग्य नाही, अध्यात्म काय आहे हे मला कळत नाही. मोठमोठ्या लोकांशी मी कधी भेटलो नाही, त्यांचे विचार कधी ऐकले नाही, त्यांना काय अपेक्षित असते हे मला माहीत नाही. मी फारच लाजाळू आहे. मोठ्या व्यक्तीला भेटायचे म्हणजे पहिलेच माझ्यावर दडपण येते, मग बोलणे तर दूरच राहिले. मोठमोठ्या व्यक्तींचे तत्वज्ञान ऐकले तरी त्या व्यक्तीबद्दल आदराची भावना तयार होते. मग मी त्यांच्याशी वागू कसा, त्यांच्याशी बोलू कसा, त्यांना आपला मुद्दा समजावून सांगू कसा? मी या क्षेत्रात फारच अज्ञानी आहे. बरे, दुसरे क्षेत्र तरी मला जमते असेही नाही. कुठल्याच विद्येत पारंगत नाही. साधी देवाची पूजा कर म्हटले तरी माझ्या जीवावर येते. तसाही पूजेचा मला कंटाळा आहे. एखाद्या दिवशी पूजा करावायचे काम पडले की पहिले तर फार मोठे संकट वाटते, परंतु दुसरा कोणताही उपाय नसल्यामुळे व ते मलाच करावे लागणार आहे याची जाणीव झाल्यामुळे मी प्रथम देवघरावर लक्ष घालतो. कुठले देव कुठल्या जागेवर आहे म्हणजे त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायला सोयीस्कर होईल. मग एका एका देवाला खाली घेतो व ताम्हणामध्ये ठेवतो. सर्व देव एका ताम्हणामध्ये ठेवले की सर्व देवांची आंघोळ एकत्र करतो. गडवाभर पाणी घ्यावायचे व देवाच्या डोक्यावर टाकायचे. ते आपले छोटे छोटे असतात. पटकन आंघोळ होते. नंतर त्यांना टावेलांनी पुसून काढायचे व त्यांना त्यांच्या जागेवर ठेवायचे आणि त्यांच्याकडे पाहायचे आपापल्या जागी बरोबर बसले की नाही. तरी एखादा देव इकडे तिकडे होतोच. मग गंध उगाळायचे. सोबतच देवाचे फोटो पुसून काढायचे व त्यांना गंध लावायचे. आता गंध कोणत्या देवतेला लावायचे व कोणत्या देवतेला लावायचे नाही हे मला माहीत नाही. मी सर्व देवांना गंध लावून टाकतो. गंध लावायचा उद्देश म्हणजे त्यावर हळद कुंकू लवकर चिपकते. परत कुंकू ओले करावे लागत नाही. सोयीस्कर शोधलेला मार्ग. मग हळद कुंकू व्हायचे. सर्वांना हळद कुंकू लावले की नाही हे लवकर लक्षात येते, कारण जिथे गंध आहे तिथे हळद कुंकू व्हायचे आहे हे लक्षात आले की तिथे हळद कुंकू व्हायला सोयीचे जाते. सर्व देवांना हळद कुंकू अक्षदा वाहल्या की लगेच फूल व्हायचे. देवाजवळ निरंजनी कधी अगोदर लावतो तर कधी नंतर व सोबत उदबत्ती लावतो. उदबत्ती मात्र लावतोच, कारण उदबत्तीचा सुगंध मला पण घ्यावायचा असतो. उदबत्तीचा सुगंध मला आवडतो, त्यामुळे वातावरण प्रसन्न झाल्याचे मला वाटते. वातावरणात सुगंध दरवळला की पूजा सुरू आहे असे देखील वाटते. देव कितपत प्रसन्न होतात हा भाग वेगळा, पण आपले मन मात्र प्रसन्न होते. मन प्रफुल्लित होतं आणि म्हणून मी उदबत्ती लावतो. हार जर तयार असेल तर व्हायचे, नाहीतर पटापट पटकन देवाच्या डोक्यावर फुलं व्हायचे व नमस्कार करायचा. लगेच आरतीला सुरुवात करायची. बरे, आरती सुरू करायची म्हटले तरी समस्या, कारण एकट्याने आरती केली आणि मध्येच अडलो तर कारण आरती पूर्ण म्हणता येईल हा आत्मविश्वास नाही. मग हळूच पाहायचे आरती करिता कोणी आहे का. कोणीतरी आरती करिता असेल की छान वाटते. लगेच आवाज द्यावायचा, या रे आरती करिता. आरती मला करायची असते आणि मी शोधित असतो इतरांना. कशासाठी तर आपली पोल उघडू नये म्हणून. याला आरती सुद्धा येत नाही. कधी एकट्यांनी आरती म्हटलीच नाही तर येणार कशी. आणि एकट्यांनी म्हणायचे काम पडले तर हळूहळू आवाजात म्हणून टाकायची, म्हणजे चुकले तरी दुसऱ्याला समजणार नाही. साधे कापूर गौरम पूर्ण येत नाही असा मी आहे. तेव्हा गजानना, तुझ्या आधाराशिवाय मी एक पाऊल तरी उचलू शकतो काय? तुझ्या आधाराशिवाय मी एक वाक्य तरी बोलू शकेल काय? मी स्वतःला समजून शकलो नाही तर तुमचे मुद्दे मी इतरांना समजावून सांगू शकेल का? इतरांशी मी व्यवस्थित वागू शकेल का? म्हणून मला तुझा आधार हवा आहे, तुझी मदत हवी. तू मनात आणलेस तर तळी विहिरी भरतात. म्हणून तुलाच मी प्रार्थना करतो, जे करावायचे तू कर. तू माझ्याकडून करून घे. मी तू जसे सांगशील तसे करीन. तूच कार्यालय दिले, तूच कार्य करून घे. माझी पात्रता नाही, तूच करता करवीत आहेस आणि माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू जे काही करशील ते माझ्या हितासाठी. म्हणून तुला परत विनंती करतो, हे परमेश्वरा तूच सांभाळ. बोला श्री गजानन महाराज की जय. गण गण गणात बोते.